नमस्कार, आज आपण चाललो आहे केतनच्या लग्नाला. केतन वेडिंग साधना. तर नवरीचं नाव आहे साधना. आपण आलो आहे वाशीला केतनच्या लग्नाच्या हॉलवर. तर अशी छान एंट्रीला त्यांचा मस्त फोटो होता आणि आम्ही अशी छान सजून धजून सगळे आलो होतो आणि मस्त हॉलमध्ये एंट्री घेतली होती. तर सगळ्यात जणी फार सुंदर सजून आल्या होत्या. एंट्री करताच हॉल डेकोरेशन फारच सुंदर होतं. ते तुम्ही पाहू शकता. अगदी डोळे दिपून जातील एवढं सुंदर इथे डेकोरेशन. एंट्री करून जसे आपण पुढे पुढे येत होतो तसे असे सुंदर पाण्याची कारंजे आणि गणपती बाप्पाची विघ्नहर्त्याची ही गणेशाची मूर्ती, तिचे दर्शन करून आणि छान असे इथले सुंदर दृश्य टिपून आता आम्ही लग्नाच्या हॉलमध्ये एंट्री करणार होतो. तर शिवदर्शनच्या महिला अशा सुंदर तयार होऊन आल्यात आणि खूपच क्यूट दिसत आहेत सगळ्या. तर कशाला आलेत तुम्ही सगळे? आम्ही लग्नासाठी आलो. वाव. तर आमच्या केतनचं लग्न आहे आणि आम्ही सगळे असे छान तयार झालोय. सगळे खूपच आनंदी होते आणि मिळून मिसळून जेव्हा एकत्र येतो तेव्हा त्याचा आनंदही फार वेगळा असतो. आता मी वरच्या मजल्यावरती हॉलमध्ये एंट्री केली आणि तिथं आधीच विधीला सुरुवात झाली होती. नवरीचे आईवडील विधीला बसले होते आणि तिकडे विधी सुरुवात चालूच होती. आम्ही इकडे छान स्टार्टरचा आस्वाद घेत होतो आणि सगळेजण असे मस्त कार्यक्रमाचा आनंदही घेत होतो. तर इकडे बाजूलाच केतनची आई म्हणजे वरमाई, केतनची काकी वगैरे बसले होते, ताई होती तिची. तर असे त्यांचे पाहुणे मंडळी तेही बसलेले होते आणि एंट्री झाली आमच्या नवरदेवाची. तुतारी वाजून तुतारींच्या आवाजामध्ये नवरदेवाचं आगमन झालं. अजून नवरी यायची बाकी होती. आता पाहूया गोड गोजिऱ्या नवरीचं आगमन. छान नऊवारीच्या वेशामध्ये एकदम गोड दिसत होती आणि हा गेटअप तिच्यावर खूपच खुलून दिसत होता. तर अशी आता थोड्याच वेळात लग्नाच्या विधीला सुरुवात होणार होती. नवरी तर गोड होतीच, पण नवरीच्या कलवऱ्याही फार सुंदर दिसत होत्या, कारण त्यांनी खूपच छान असं साऊथ इंडियन आणि वेगवेगळे गेटअप केलेले होते. आणि पाहू शकता ही मुलगी तर फारच गोड दिसत होती. तर मी तिचे व्हिडिओही घेतलेले आहे, ते आपण पुढे पाहूया. तर या पद्धतीने आता विधीला सुरुवात होणार. सावधानो स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं
मुरेश्वरं सिद्धिदं मल्लारो मुरं विनायकमहं चिन्तामणि विघ्नेहरं जनसंस्कृतो वक्षस्थलोर कौस्तुभा नसा कंकणा हस्ताब्जो ददते फलांश विलस चोतांशुतो या प्रभो शुभमंगल शुभमंगल शुभदिन गायांचा गडगडाट करायचा वधूने मला सार घालायचं सर्वात पहिले याप्रमाणे मंगलाष्टके झाली आणि लग्न पार पडलं. आता यानंतर सुरुवात झाली ती फोटोला. नवरीच्या चेहऱ्यावरची स्माईल तिचं सौंदर्य अजूनच खुलवत होती आणि दोघेही फारच सुंदर दिसत होते. आता त्यांचे विधी चालूच होते आणि इकडं आमचंही मैत्रिणी खूप दिवसांनी असं भेटलो होतो तर आमचे फोटो सुरू झाले आणि एकीकडे लग्नाची विधी एकीकडे आमची. तर ही मैत्रीण आमची पुण्यावरून आली आहे. खूप दिवसानंतर भेटलोय आम्ही आणि खरंच सगळ्यांना खूप आनंद झालाय. सुरुवात झाली नवरा नवरीच्या कन्यादानाला. तर आता नवरीचे आई वडील कन्यादानासाठी बसले होते आणि गुरुजींचं काम सुरू झालं होतं. खरं तर हा विधी सगळ्यात महत्त्वाचा जेव्हा आई वडील आपल्या मुलीचं कन्यादान करतात. किती गोड दिसते ना. यानंतर आम्ही गेलो जेवणाच्या हॉलमध्ये. तर इकडे विधी सुरू होते. जेवणाच्या हॉलमध्ये जशी एंट्री केली तशी छान गणेशाची मूर्ती आणि बजरंगबली श्री हनुमान यांची मूर्ती स्थापन केलेली होती. त्याचे दर्शन करून आम्ही जेवणाला सुरुवात केली. जेवणाला तर खूप सारे मेनू होते. तर आपण पाहूया काय काय मेनू आहे ते. वाव, पाहूनच तोंडाला पाणी सुटलं ना. खरंच जेवण खूपच छान होतं आणि आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून असं जेवणाचा एकत्र आस्वाद घेतला. तर खूप धमाल लग्नात तर घेतलीच होती आम्ही, पण जेवताना सुद्धा आमचा एन्जॉय चालूच होता. मैत्रिणी एकत्र आल्या की हे सगळं चालूच असतं. जेवण आटोपलं आणि आता आम्ही निघालो आईस्क्रीमकडे. सगळ्यांनी छान या फालुदा आईस्क्रीमचा आस्वाद घेतला आणि थंड झालो. त्यानंतर थोडंसं येथील छान असं डेकोरेशनही शूट केलं.
हे सगळे पाहून डोळे तर तृप्त होतच होते, पण मन सुद्धा प्रसन्न होत होतं आणि याचा आनंद आम्ही प्रत्येक जण घेत होतो. आता सुरुवात झाली रिसेप्शनला आणि नवरा नवरीची छान अशी एंट्री झाली. फारच सुंदर त्यांचा हा गेटअप होता आणि दोघंही फारच गोजीरवाणी दिसत होते. आमच्या सोसायटीची शान, आमच्या सोसायटीतील सगळे यंगस्टर. आता सगळं आटपून आम्ही पुढे निघालो घरी. खरं तर नवरदेव नवरी यायला अजून 1 तास तरी वेळ लागणार होता. मग आम्ही पुढे निघालो कारण आम्हाला करायची होती नवरीच्या स्वागताची तयारी. घरी आल्यानंतर आम्ही रोडनेच प्लॅन करून आलो होतो. त्याप्रमाणे छान रांगोळी, फुलांची सजावट, दिव्यांची आरस अशी खूप सुंदर सगळ्यांनी मिळून तयारी सुरू केली. आणि आता ती तयारी आपण पाहूया कोणत्या पद्धतीने केली ती. तर एंट्रीपासून आम्ही असं छान रांगोळी आणि आमच्या गेटच्या समोर केतन आणि साधनाचं असं सुस्वागतम रांगोळीने रेखाटलं होतं. सगळीकडे दिव्यांनी असा छान झगमगाट केला होता कारण सोसायटीमध्ये नवीन नवरीचे आपल्या लक्ष्मीचे स्वागत होणार होते. नवरा नवरीचे आगमन होईपर्यंत आम्ही अशी छान झक्कास तयारी करून घेतली. आम्ही खालीच नव्हे तर त्यांच्या घरात सुद्धा खूप सुंदर सजावट केली होती. ही आमची जिन्यामधली सजावट. जेव्हा आपल्याकडे एखादी नवखी मुलगी जेव्हा तिचं माहेर सोडून घरी येते तेव्हा तिला हे सगळं पाहून प्रसन्न वाटावं एवढाच आमचा एक छोटासा प्रयत्न होता आणि खूपच सुंदर आम्ही सगळं सजवलं होतं. एक बार साड़ी, एक बार ड्रेस, चेंजिंग. कितना स्टैमिना है ना लोगों के पास. देखो ना वापस ऐसा बंठन क्या है मस्त और हम कैसे बैठे बेचारे. सभी के सभी चेंजिंग वाले ये तो आपके लिए ऐसी हूँ और बाकी सब मस्त. आणि आम्ही सगळे असे तयार होऊन सोसायटीच्या गेटवर नवीन नवरीची वाट पाहत होतो आणि अगदी 5-6 मिनिटात नवीन नवरीचे आगमनही झाले. तर पाहूया अगदी.
नवरा नवरीचं आगमन झालं. फटाकड्यांच्या रोषणाईमध्ये स्वागतही केलं. त्यानंतर सोसायटीतील 7 महिलांनी नवरा नवरीचं औंक्षणही केलं आणि त्यांना असं गेटवर ओवाळून आतमध्ये नवरा नवरीची धूमधडाक्यामध्ये एंट्री झाली. या स्वरूपाने सगळ्यांनी नवरा नवरीला शुभेच्छाही दिला आणि मोठ्यांनी भरभरून आशीर्वादही दिले. हे खरं तर एकत्र राहण्याचं आणि मिळून मिसळून आपण जेव्हा राहतो तेव्हा या गोष्टी सहजच घडून येतात. त्यामुळे आपण कुठेही राहा, फक्त छोट्या छोट्या गोष्टीतून खरं तर आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत. कारण सगळेजण वेगवेगळ्या प्रांतात राहत असून सुद्धा इथे आम्ही एकत्र राहून एकमेकाच्या जीवाला जीव देऊन राहतो. कारण जेव्हा आपल्यावर कोणतीही वाईट वेळ येते तेव्हा आपले नातेवाईक दूर राहतात, पण सगळ्यात जवळ असतात आपले हे शेजारी पाजारी. आणि सगळ्यात लवकर मदतीला धावून येणारे खरे तर हेच असतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की आपले आजूबाजूला आपण जर चांगलं राहिलो तर आपल्याशी सुद्धा सगळे चांगलेच राहतात. स्वतः तर आनंदी राहाच, पण इतरांना सुद्धा नेहमी आनंदच द्या. तर मी सुद्धा नवरीची अशी छान ओवाळणी केली आणि तिला खूप सारे आशीर्वादही दिले. नवरदेवाची लाडकी बहीण आमची स्नेहल, तर तिनेही ओवाळणी करून घेतली. इकडेही पाऊस लावण्याची लगबग चालू होती आणि असं छान आमच्या नवीन नवरीचं आम्ही स्वागत केलं. आमची नवरी साधना हिला रांगोळी खूपच आवडली आणि तिने भरभरून त्याची तारीफ सुद्धा केली. बिल्डिंग मध्ये एंट्री करताच खालच्या शिंदे काकूंनी खूप सारे आशीर्वाद दिले आणि नवीन सुनेला छान गिफ्टही दिलं. आल्या आल्या आमच्या या नवीन लक्ष्मीला लक्ष्मी प्राप्त झाली आणि अशी सुंदर तिची सुरुवात झाली. आता प्रवेशद्वारावर आल्यावरती केतनच्या आईने ओवाळणी केली आणि त्यांच्या घरातील इतर महिलांनी सुद्धा नवीन नवरा नवरीची ओवाळणी केली. व आता आपण त्यांचा पाहूया गृहप्रवेश.
ओवाळणी झाली आणि ननंदबाईंनी दार अडवली. माझा मुलगा आहे, तुमची मुलगी द्याल का सून म्हणून? मी घरात घेणार नाही. माझा शब्द लक्ष समुद्रात येते उंच उंच लाट, समुद्रात येते उंच उंच लाट, कीर्तन रावांसोबत जुळली आज आयुष्याची गाठ. आता मी पण आहे का? फोन नाही. ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल. ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल. साधनाचं नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल. वा 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 वा. गृहप्रवेश झाला, देवदर्शनही झाले आणि हाताची ठसे सुद्धा उमटवली. त्यानंतर सुरुवात झाली मोठ्यांच्या आशीर्वाद घेण्याची. अशा पद्धतीने केतन आणि साधनाचा गृहप्रवेश झाला. आणि आता पाहूया थोडेसे लग्नामध्ये काढलेले फोटो.
या पद्धतीने झाला केतन आणि साधनाचा लग्न सोहळा आणि या दोघांचा सोसायटीतील गृहप्रवेश. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.